आपण बुक स्टार्ट केलेला आहे द सिक्रेट जादू. आजचा आपला चॅप्टर आहे नकारात्मक विचार नाकारणारी जादू. कृतज्ञ व्यक्ती ही सर्व परिस्थितीत सारखीच कृतज्ञ असते. नातेसंबंधात काही वाद निर्माण झाले असतील, आर्थिक ताण आला असेल, तब्येत बरी नसेल किंवा कामाच्या ठिकाणी काही समस्या असतील, तर यापैकी कोणतीही नकारात्मक परिस्थिती उद्भवण्याचं कारण म्हणजे दीर्घकाळ कृतज्ञता व्यक्त न करणं. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीबद्दल जर आपण कृतज्ञ नसू तर नकळतपणे आपण त्या घडणारच नाही असं गृहीत धरलेलं असतं. गोष्टी अशा घडणारच असं मानणे हे नकारात्मकतेचे सर्वात मोठे कारण आहे. गोष्टी अशा घडणारच या गृहीतकामध्ये आपण त्याबद्दल धन्यवाद देत नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यात घडणारी जादू आपण थांबवतो. दुसऱ्याचे आभार मानल्याने आपल्या आयुष्यात जादूने सदैव वाढ होत राहते. याउलट गोष्टी अशा घडणारच असं गृहीत धरलं की आपल्या आयुष्यातील गोष्टी सातत्याने कमी व्हायला लागतात. तुमची तब्येत जेव्हा चांगली असते तेव्हा तिच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असता का? का तुम्ही जर आजारी पडलात किंवा तुम्हाला काही लागलं तरच तुम्हाला तुमच्या आरोग्याची जाणीव होते? हे तुमच्या कामाबद्दल प्रत्येक दिवशी कृतज्ञ असता की जेव्हा नोकर कपात होणार आहे अशी बातमी कानावर येते तेव्हाच तुम्हाला त्याचं महत्त्व कळतं? तुमचा पगार किंवा वेतन मिळालं की प्रत्येक वेळी तुम्ही कृतज्ञ असता की तुम्ही ते गृहीत धरता? सगळं काही सुरळीत चाललं असेल तर तुम्ही कुटुंबातल्या प्रियजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करता की काही अडचणी आल्या तरच त्यांच्याबद्दल इतरांजवळ बोलता? तुमची मोटारगाडी जेव्हा व्यवस्थित चालत असते तेव्हा तिच्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता की ती जेव्हा बंद पडते तेव्हाच तिच्याबद्दल तुम्ही विचार करता? प्रत्येक दिवशी तुम्ही जिवंत आहात याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता की आयुष्याला तुम्ही गृहीत धरलं आहे? गोष्टी अशा घडणारच असं गृहीत धरलं की त्याचा परिणाम म्हणजे नकारात्मक विचार आणि शब्द आपल्या मनात यायला लागतात आणि आपण तक्रार करायला लागतो. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकदा का आपण तक्रार करायला लागलो की तक्रार करण्यासारख्या आणखी गोष्टी आपल्या आयुष्यात प्रवेश करणारच. तुम्ही जर हवामानाबद्दल, वाहतुकीबद्दल, तुमच्या साहेबांबद्दल, तुमच्या जोडीदाराविषयी, तुमच्या कुटुंबाबद्दल, मित्रांविषयी, अनोळखी व्यक्तीविषयी, रांगेत उभं राहण्याबद्दल, बिलांबद्दल, अर्थव्यवस्थेविषयी, एखाद्या वस्तूच्या किमतीविषयी किंवा कंपनीच्या सेवेबद्दल तक्रार करत असाल तर तुम्हाला कृतज्ञता नाही तर तुमच्या या तक्रारखोर स्वभावामुळे प्रत्येक तक्रारीस गणित तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण होण्यापासून आणखी दूर लोटत राहता. तुमच्या लक्षात आलं असेल की नकारात्मक विचार आणि शब्दांमुळे, तक्रारखोर स्वभावामुळे आणि गोष्टी अशा घडणारच असं गृहीत धरल्यामुळे जीवनात चांगल्या गोष्टी घडणंच बंद होऊ लागतं. काहीतरी मोठ्या प्रमाणावर बिनसतं आणि गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. याचा अर्थ हे की तुमच्याही नकळत तुम्ही पुरेसे कृतज्ञ नसल्यामुळे हे घडलं असावं. तुमच्या लक्षात येईल, तुम्ही जेव्हा कृतज्ञ असता तेव्हा तुम्ही नकारात्मक असणं शक्य नाही. तुम्ही जेव्हा कृतज्ञ असता तेव्हा तुम्ही कोणावर टीका करणं किंवा कोणाला दोष देणं शक्य नाही. तुम्ही जेव्हा कृतज्ञ असता तेव्हा तुमच्या मनात दुःखाची किंवा नकारात्मक भावना येणं अशक्य आहे. आणि सगळ्यात चांगली बातमी म्हणजे सध्या तुमच्या आयुष्यात काही नकारात्मक परिस्थिती असेल तर कृतज्ञतेमुळे तिच्यात जादुमयरित्या बदल व्हायला फारसा वेळ लागणार नाही. धुराचं वलय जसं हवेत विरून जातं तशी नकारात्मक परिस्थिती अदृश्य होईल, अगदी जादू झाल्यासारखी. अगदी अवघड असलं तरी सर्वात प्रथम तुम्हाला नकारात्मक परिस्थितीत कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येईल त्याचा शोध घ्यावा लागेल. तुमच्या कृतज्ञतेमुळे प्रत्येक नकारात्मक परिस्थिती जादूनं बदलणारे आहे हे तुम्हाला माहीत असल्यामुळे परिस्थिती कितीही वाईट असली तरीही कृतज्ञता वाटू शकेल असं काहीतरी तुम्हाला नक्कीच सापडेल. जीवनातील खरी जादू कळल्यामुळेच वॉल्ट डिझने यांनी आपल्या पॉलियाना चित्रपटात हे कसं करता येईल हे दाखवलं आहे. वॉल्ट डिझने यांचा 1960 प्रदर्शित झालेल्या पॉलियाना चित्रपटात त्यांनी द ग्लॅड गेम दाखवला आहे. त्यांचा मी लहान असताना माझ्या मनात खोलवर परिणाम झालेला आहे. माझ्या बालपणी आणि कुमारावस्थेत ग्लॅड गेम मी कायम खेळायचो.
या खेळामध्ये तुम्हाला कोणत्या परिस्थितीत, विशेषतः नकारात्मक परिस्थितीत आनंद वाटेल अशा जास्तीत जास्त गोष्टींचा शोध तुम्ही घ्यायचा असतो. नकारात्मक परिस्थितीत आनंद वाटेल अशा गोष्टींचा शोध घेत असताना त्यातूनच सुटण्याचा मार्ग आपल्याला दिसू लागतो. वॉल्ट डिझनी यांनी कृतज्ञतेची जादुई शक्ती पॉलियानामध्ये दाखवली आणि त्याआधी हजारो वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी याच जादुमय शक्तीचा वापर कसा करायचा ते सांगितलं. गौतम बुद्ध म्हणतात, चला उठा, कृतज्ञ राहा. आज आपण खूप शिकलो नसलो तरी थोडंफार शिकलो. थोडंही शिकलो नसतो तर आपण आजारी पडलो नाही, आणि आजारी पडलो असलो तरी मेलो नाही. म्हणूनच आपण सर्वजण कृतज्ञ राहूया. चला, बुद्धांच्या या शब्दांमधून तुम्ही प्रेरणा घ्या आणि आज तुमच्या आयुष्यातील तुम्हाला सर्वात आधी सोडवणं गरजेचं आहे अशा समस्येची किंवा नकारात्मकतेची घटनेची निवड करा आणि कृतज्ञता वाटेल अशा 10 गोष्टींचा शोध घ्या. सुरुवातीला ही कृती आचरणात आणणं हे एक आव्हान ठरू शकतं, याची मला जाणीव आहे. पण बुद्धांनी ते कसं करायचं याचाही मार्ग दाखवला आहे. या 10 गोष्टींची तुमच्या संगणकावर किंवा कृतज्ञता वहीमध्ये नोंद करा. उदाहरणार्थ, तुम्ही बेकार आहात, ही तुमची समस्या आहे असं गृहीत धरून आणि तुम्ही खूप प्रयत्न करत आहात, पण अजूनही तुम्हाला काम मिळत नाही. या परिस्थितीत जादूने बदल घडून आणायचं तर तुम्हाला अगदी मन एकाग्र करून कृतज्ञतेचं आचरण करावं लागेल. अशा वेळी तुम्हाला काय म्हणता येईल याची काही उदाहरणं पुढे देत आहे. या काळात मला माझ्या कुटुंबाबरोबर जास्त वेळ घालवता येत आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला मोकळा वेळ मिळत असल्याने माझ्या आयुष्यात एक सुव्यवस्था निर्माण होण्यासाठी मदत झाली आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यात मी बराच काळ काम केलं आहे, त्याचा अनुभव माझ्या पाठीशी आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आयुष्यात पहिल्यांदाच मी बेरोजगार झालो, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. बाहेर खूप नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि दर दिवशी नवीन नोकऱ्या निर्माण होत आहेत, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. नव्या कामासाठी अर्ज कसे करायचे, मुलाखती कशा द्यायच्या हे आता मला माहीत आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझी तब्येत मला साथ देत आहे आणि अजूनही मी काम करू शकेन, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. कुटुंबानं या काळात मला जे प्रोत्साहन आणि आधार दिला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला मिळालेल्या विश्रांतीबद्दल मी कृतज्ञ आहे. मला त्याची खरोखरच गरज होती. नोकरी गमावल्यामुळे तिचं माझ्या आयुष्यात किती महत्त्व होतं हे मला कळलं. आत्तापर्यंत कामाचं हे महत्त्व मला कधीच जाणवलं नाही, त्यामुळे मी कृतज्ञ आहे. बेरोजगार व्यक्तीने अशा कृतज्ञता व्यक्त केल्याचा परिणाम इतर परिस्थितीही त्याच्याकडे आकर्षित होईल, त्यामुळे त्याच्या सध्याच्या परिस्थितीत जादुमयरित्या बदल व्हायलाच हवा, तसा तो होईलच. कोणत्याही नकारात्मक परिस्थितीपेक्षा कृतज्ञतेची ताकद मोठी आहे आणि नकारात्मक परिस्थिती बदलता येऊ शकण्याचे अमर्याद मार्ग आहेत. यासाठी तुम्हाला कृतज्ञतेचे आचरण करायला लागेल आणि मग पहा काय जादू होते ती. आपण आता दुसरं एखादं उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ, मुलाचे आणि वडिलांबरोबर तितकेसे चांगले संबंध नाहीत आणि या नात्यामुळे एकमेकांना त्रास होत आहे. आपण काहीही केलं तरी वडिलांना ते कधीही चांगलंच वाटत नाही अशी मुलाची भावना असते. मग माझ्या आयुष्यातील बाकीचे बहुतेक नातेसंबंध हे खरोखरच चांगले आहेत, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. स्वतःला जे शिक्षण मिळालं नाही ते शिक्षण मला मिळावं यासाठी माझ्या वडिलांनी अतिशय कष्ट केले, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या लहानपणी माझ्या वडिलांचाच माझ्या कुटुंबाला आधार होता. आमचं कुटुंब चालवण्यासाठी वडिलांना किती कठोर परिश्रम घ्यावे लागले आणि पैसा खर्च करावा लागला याची मला लहानपणी कल्पना नव्हती, त्याबद्दल मी आता वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. मी लहान असताना प्रत्येक शनिवारी रविवारी ते मला बास्केटबॉल खेळायला घेऊन जायचे, त्याबद्दल मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. मला वडील आहेत, त्याबद्दल मी खरोखरच कृतज्ञ आहे, कारण जसा कठीण कालखंड होता तसा आनंदाचा आणि चांगला काळही होता आणि यापुढेही माझ्या वडिलांबरोबर मला चांगला काळ मिळणार आहे. असे 10 अफर्मेशन्स दिलेले आहेत इथे.
मुलाने वडिलांबद्दल जर अशी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली तर परिणामी त्यांच्या नात्यामध्ये आणखी सुधारणा घडून येईल. मुलाने जेव्हा वेगळ्या पद्धतीने वडिलांबद्दल विचार केला, त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या, तेव्हा लगेचच वडिलांकडून चांगल्या गोष्टी त्याने घेतल्या आहेत हे त्याला आठवायला लागलं. मुलगा जरी मनातल्या मनात ही कृतज्ञता व्यक्त करत असला तरी उत्साहाच्या आणि ऊर्जेच्या पातळीवर मुलाच्या कृतज्ञतेचा जादुई परिणाम त्याच्या वडिलांच्या नातेसंबंधावरती झाल्याचं दिसून येईल. मुलाच्यात जर ही कृतज्ञता कायम राहिली तर आकर्षणाच्या नियमानुसार वडिलांबरोबरच्या त्यांच्या परिस्थितीत चांगला बदल घडून यायला हवा आणि लगेचच त्यांच्या नातेसंबंधांमध्ये सुधारणा घडून यायला सुरुवात व्हायला हवी. लक्षात ठेवा, तुम्हाला जसं वाटतं त्या पद्धतीने तुमची कृतज्ञता काम करत असते. कृतज्ञतेचं आचरण केल्यानंतर त्या परिस्थितीबद्दल तुमच्या मनात चांगल्या भावना असल्या पाहिजेत. एकदा का कृतज्ञतेची जादुई शक्ती काम करायला लागली की तुम्हाला वाटणाऱ्या भावनांमध्ये बदल होतो. हा पहिला पुरावा लगेचच तुम्हाला दिसून येतो. म्हणूनच कृतज्ञतेच्या या शक्तीबद्दल तुम्हाला चांगलं वाटायला लागलं की परिस्थितीत सुधारणा व्हायला लागणार आणि प्रश्नांची उत्तरं तुमच्या दृष्टिपथात येणार हे तुम्हाला कळून चुकतं. कोणत्याही नकारात्मक परिस्थितीमधून बाहेर येण्याचा उपाय शोधायचा असेल तर तुमच्या आतून, मनातून तुम्हाला चांगलं वाटत नाही तोपर्यंत कृतज्ञतेवर मन एकाग्र करणं हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर बाहेरच्या जगात जादू तिची किमया कशी करते हे तुम्हाला दिसून येईल. तुम्हाला ज्याच्याबद्दल कृतज्ञता वाटते अशा 10 गोष्टींची लेखी यादी करा आणि ती खालील पद्धतीने लिहा. मी कृतज्ञ आहे कारण लिहा किंवा मी खरोखरच कृतज्ञ आहे कारण लिहा. प्रत्येक वाक्यात कारण लिहा आणि कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला जर वॉल्ट डिस्नेनं ज्या पद्धतीने कृतज्ञतेची जादुई शक्ती वापरली तशी ती वापरणं सोपं वाटत असेल तर त्या पद्धतीनेही लिहू शकता. उदाहरणार्थ, मला आनंद वाटतो कारण अमुक अमुक गोष्टीसाठी. ज्या गोष्टीचा आनंद वाटतो तिच्या उल्लेखाने वाक्य संपवा. एकदा का तुम्हाला ज्याविषयी कृतज्ञता वाटते अशा 10 गोष्टी तुम्ही लिहून काढल्या की नकारात्मकतेतून बाहेर येण्याच्या जादूच्या मार्गाची कृती संपवायच्या आधी त्या उत्तरासाठी आभारी आहे असे 3 वेळा शब्द लिहा आणि निदान फक्त आजचा दिवस तरी काहीही नकारात्मक न बोलता घालवण्याचा प्रयत्न करा. हे अवघड वाटू शकतं, पण बघा, प्रश्न फक्त एका दिवसाचा आहे, 24 तासांचा प्रश्न आहे. हे करण्यामागचं कारण असं की आपल्यापैकी बहुसंख्य जणांना आपण किती नकारात्मक बोलतो, किती निगेटिव्ह बोलतो याचा अंदाज नसतो. पण दिवसभरात तुम्ही जर शब्दांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली तर त्याची कल्पना येईल. लक्षात ठेवा, नकारात्मकता आणि तक्रारखोरपणा यामुळे तशाच आणखी गोष्टी आपल्या वाट्याला यायला लागतात. अशा वेळी तुम्ही काय बोलत आहात याची जर तुम्हाला जाणीव असेल तर तुम्ही थांबू शकता आणि आपण जे बोलणार आहोत त्याचे काय परिणाम होतील याचा विचार करता. तुम्ही जर नकारात्मक विचार करत आहात किंवा बोलत आहात असं जर तुमच्या लक्षात आलं तर अशा वेळी वापरण्याची एक जादूची जीवनरेषा आहे आणि नकारात्मक बोलणं सुरू होतंय असं वाटलं की त्याच क्षणी थांबायचं आणि म्हणायचं, पण यासाठी मी खरोखरच कृतज्ञ आहे असं मला म्हणायचं आहे. तुम्हाला कशासाठी कृतज्ञ वाटतंय हे सांगून पूर्ण वाक्य करा आणि ही जादूची जीवनरेषा सतत तुमच्या बरोबर असू द्या आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा त्याची जरुरी असेल तेव्हा तेव्हा तिचा वापर करा. आणि भविष्यात जेव्हा कधी अगदी लहानशी जरी समस्या आली किंवा कठीण परिस्थिती निर्माण झाली तर लक्षात ठेवा, विझत चाललेले निखारे पुन्हा भडकून आग निर्माण होण्याच्या आतमध्ये कृतज्ञतेच्या मदतीने ते विझवा आणि त्याच वेळी जादूनं तुमचं आयुष्य उजळून टाका. तर काय करायचं आहे?